पहिला चेंडू नो चेंडू आणि फ्री हिट असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो. स्पीड अप घ्या प्लीज. 2 ओव्हर. गणपत पंधेरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जो षटकार मारेल मॅन ऑफ द मॅच आला काय रे. मॅन ऑफ द मॅच साठी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रतीश प्लीज यायचंय. मॅन ऑफ द मॅच नितीन मॅन ऑफ द मॅच देऊन टाका. रतीश साठी मॅन ऑफ द मॅच प्लीज. जरा स्पीड अप घ्या. कोल्हापूर नो चेंडू नाही आहे. अक्षय कांबळे मात्र फलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू निर्धार जातोय. पाहूया. मोहन मात्र गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो अक्षय. अलटापलटा मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवर मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल वांदळे या संघाला. मोठे फटके खेळणं गरजेचं होतं. अक्षय सारखा खेळाडू अक्षय पंधेरे सारखा मोठा खेळाडू मैदानामध्ये हजर पाहिजे होता. गीतेश पंधेरे सारखं मोठं नाव मैदानामध्ये पाहिजे होतं. मात्र मैदानामध्ये हे दोघे पण कमी नाही आहेत. मोठे फटके खेळण्याची ताकद देखील या दोघांमध्ये आहे. आता मात्र जोरे मैदानामध्ये फलंदाजीसाठी मोहन याचा सामना करेल. मोठा फटका. सुंदर फटका खेळला गेलाय आणि होतोय बाद. पुढचा फलंदाज प्लीज स्पीडअप करा. फलंदाजीसाठी आता मात्र मैदानामध्ये सेमीफायनलचा सामना. गीतेश पंधेरे मात्र मैदानामध्ये हजर होतोय. पुढचा चेंडू मात्र फेकला गेलाय. या चेंडूवर मात्र कोणतीही धाव नाहीये. सुंदर गोलंदाजी चालली आहे. स्पीड घ्या मित्रांनो. स्पीड घ्या मित्रांनो. हॅलो. कनकाडी संघाचे कर्णधार कृपया त्यांनी मंचाजवळ यायचंय. आता मात्र मैदानामध्ये पाहूया. कनकाडी संघाचे कर्णधार कृपया मंचाजवळ यायचं आहे. दिसतच नाही त्याला. कशाला फुकटचा जो आहे तो इंजर्ड व्हायचा आहे. या चेंडूवर पण हॅलो बाद झाला. बरोबर झाले. परत एकदा एक चेंडू. दुसरी धाव घेताना परत एकदा बाद झालाय. सहा. अजून एक बॉल आहे. मोठा फटका. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. 2 धावेंवर समाधान मानावं लागतंय. 8 धावा. 9 धावांचं आव्हान. लगेचच वांदोळे संघ प्लीज स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. नऊ धावांचं आव्हान आहे. 8 रन्स पूर्ण झालेत. 9 धावांचं आव्हान आहे.
तो तिथे बॉक्स आहे त्या साईडला. 9 धावांचा आव्हान. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट. प्लीज जे समोर सगळे उभे आहेत ना ते प्लीज एक साईडला व्हा ना. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जेवढे आहेत प्लीज खालापूर संघ थोडस या साईडला या. प्लीज समोर जे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत ते सर्वांनी प्लीज साईडला व्हायचे. हॅलो, आपल्या मंडळाला माननीय अरुणजी गोरुले साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचा सत्कार सचिन शिंदे साहेब करतील. प्लीज जरा लवकर जायचे. हॅलो हॅलो. सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानामध्ये हॅलो, चालू आहे आणि 12 चेंडू मध्ये फोटो काढायचा प्लीज. 9 धावांचं आव्हान आहे मैदानामध्ये. पाहूया गोलंदाजी मार्कवर आला येतो. कोण आहे रे? पाहूया पुढचा चेंडू कोण? विजयासाठी 12 चेंडू 9 धावा. आयुष्यात हारण्याचं काहीच नसतं. एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. हार और जीत खेल का हिस्सा होता है. लढाई हमेशा दिल से होती है. 12 चेंडूत 9 धावांची गरज. अतिशय सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेत फायनल पर्यंत पोहोचायचं असेल तर 12 चेंडू 9 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर अशी सलामी या फलंदाजामार्फत पंचामार्फत लढायचं पण शेवटपर्यंत. चौकार पंचामार्फत चौकार घोषित. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. अतिशय अतितटीचा सामना. अतिशय सुंदर समालोचन यावेळी आमचे मित्र सुशांत खेडे करत होते. मला येथे संधी दिली आहे. सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न सुशांत शिंदे करतील. एक आवड म्हणून एक समालोचन आपण करतो. किती 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 6 धावा. पुढचं षटक. या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू दिसत नाही तरी खेळण्याचा प्रयत्न. वाईट पंचामार्फत वाईट घोषित. जिंकलं तरी थाटात, हरलं तरी थाटात उभं राहायचं आहे. कारण एका विजयाने कोण राजा होत नाही, एका पराभवाने कोण फकीर होत नाही. सुंदर असं आयोजन. पुढे चेंडू. अशा तऱ्हेने आणि कोल्हापूर संघ फायनल मध्ये प्रवेश.